नमस्कार मंडळी. आज होती मकर संक्रांत आणि माझी तब्येतही जरा ठीक नव्हती. तर मी देवपूजा वगैरे आवरली आणि जी आपली ही सुगडी याला सुगडी बोलतात. तर मी याची पण पूजा वगैरे करून ठेवली. काही काय बोलतात याला मला माहीत नाहीये. पण आमच्याकडे सुगडी बोलतात आणि हा वौसा पण रेडी करून ठेवला होता. पण 3 नंतर मी भरणार होते कारण मुहूर्त आपला 3 नंतरच होता. पण आमच्या आईनी नाही ती सगळी तयारी करून ठेवली होती किचनमध्ये. पुरणपोळीचं पुरण वाटून वगैरे ठेवलेलं, आमटी करून ठेवलेली आणि भजींचं फक्त पीठ कालवायचं बाकी होतं आणि पुरणपोळीचं पण पीठ रेडी करून ठेवलं. बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. नंतर सुट्टी असली की आमच्या घरी मुलं ना येतात म्हणजे येतातच. अगस्त्यचे फ्रेंड अगस्त्य बसतात वगैरे ते. ते झाल्यानंतर आहे ना आमच्या ताईंनी संक्रांत म्हणलं का रांगोळी म्हणजे कोणता पण सण असला का रांगोळी वगैरे काढतातच आणि ही आमची मस्त अशी रांगोळी काढली. तर आई बोलल्या नंतर उशीर होईल तर आपण करून घेऊया पोळी आणि भूक पण लागली होती. तर आईंनी पोळ्या करायला सुरुवात केली आणि मस्त अशा आमच्या आईची याच्यापेक्षा पण मोठी पोळी असती, पण तरी त्यांनी ना जरा मला व्हिडिओ काढायचा आहे म्हणून जरा छोटीच केली त्यांनी. त्याच्यामुळे. तर बघा आणि कसली भारी फुगली होती पोळीसुद्धा. मला तर काही जमणार नाहीये पोळी, पण मी पण नक्की ट्राय करेन नंतर. तर भजी काढायची होती, तर कढई चांगली तापायला ठेवली होती आणि गुळवणी एका साईडला ठेवली होती. तर भजी वगैरे रेडी झाली आणि आई मला बोलल्या, की "निवद आता करायला घे." तर निवद पण मी रेडी केले आणि देवांना ठेवले मी निवद आणि एक सुगडीला पण ठेवलेलं तिकडे म्हणजे जे आपल्याला घ्यायचे ते तिकडे आणि आता बोललो, की जेवण पण रेडी करून घेऊया आपण आणि भूक लागली होती म्हणून सगळेजण जेवायला सुद्धा बसलो आम्ही. तर जेवण वगैरे झाल्यानंतर मग बायका बोलल्या, की आता आवरून घेऊया म्हणजे निघायला. तर आवरून वगैरे रेडी झाली आणि हे माझं मकर संक्रांतीचं ताट वगैरे रेडी झालं. पण इथे मंदिरामध्ये आणि आलो तर नंतर आम्ही इतकी तिथे गर्दी जाऊन होती का देवपूजा वगैरे विचारायलाच केली. नको. देवपूजा आमची झाली होती पूर्ण आणि एका साईडला जाऊन आम्ही बसलो. तिथे सुद्धा आम्ही प्रत्येकीला हळदी-कुंकू लावून वंसा वगैरे देऊन आमची ती पूजा पूर्ण झाली आणि फोटोज वगैरे काढले आणि आम्ही घरी निघालो. चलो बाय.